नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. दोस्ती निभावली. ठाकरे गटातून छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतलेले किशनचंद तनवाणी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. शिंदेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना थेट पाठिंबा. मवियाच्या पदाधिकाऱ्यांशी महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी साधला संवाद. उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील, राजू शिंदे यांची ग्वाही. आता पाहूयात सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज छत्रपती संभाजीनगर मध्ये सभा झाली. मोदी यांची सभा चिकलठाणा MIDCतील ग्रॅहम फर्थ कंपनीच्या मैदानावर पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. 20 तारखेला मतदान होणार आहे, तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्यभरात सर्वत्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर इथं प्रचार सभा घेतली. राज्यात विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. 20 तारखेला मतदान होणार आहे, तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्यभरात सर्वत्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. दरम्यान प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. एक और संभाजी महाराज को मानने वाले देशभक्त है, दूसरी ओर औरंगजेब का अनुदान करने वाले लोग हैं. पूरा महाराष्ट्र जानता है छत्रपति संभाजीनगर को उसका ये नाम देने की मांग 12 साल ठाकरे ने उठाई. हमारी सरकार की 2.5 साल सत्ता रही, लेकिन कांग्रेस के दबाव में इन लोगों की हिम्मत नहीं हुई. जबकि महायुति सरकार ने आते ही इस शहर को छत्रपति संभाजीनगर का नाम दिया. आज स्वतः उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शहरात असताना दुसरीकडे शिवसेना उभाटा गटाला जय महाराष्ट्र करत किशनचंद तनवाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. किशनचंद तनवाणी ये उभाटा के जिला प्रमुख, एक्स MLA, एक्स मेयर, कई पदों पर उन्होंने काम किया है. वो आज शिवसेना में शामिल हुए हैं. मैं उनका स्वागत करता हूँ. और उन्होंने उभाटा ने दी हुई महाविकास आघाड़ी की उम्मीदवारी उन्होंने बालासाहेब ठाकरे जी को विचार दिए, त्याग दी, वापस कर दी. ऐसा चुनाव के दरमियान नहीं होता है. चुनाव के दरमियान हर एक को खड़ा रहना होता है, उम्मीदवारी पानी होती है. किसी न किसी को उम्मीदवार बनने की कोशिश करता है. लेकिन महाविकास आघाड़ी की उम्मीदवारी मिलने के बावजूद किशनचंद तनवाणी, जिन्होंने बालासाहेब ठाकरे के विचार और शिवसेना शामिल हुए, बहुत ही महत्वपूर्ण है और एक आदर्श निर्णय उन्होंने लिया. मैं बहुत ही उनका तहे दिल से स्वागत करता हूँ
उनका अभिनंदन करता हूँ। और हम लोगों ने भी बाला साहब ठाकरे जी की विचारधारा को आगे बढ़ाने के लिए 2-2.5 साल पहले बहुत ही कठोर निर्णय लिया। इस राज्य के महाराष्ट्र की जनता की आवाज सुनने में चाहिए और जनता के दिल की सरकार में शिवसेना भाजपा गठबंधन बना। और तभी बाला साहब ठाकरे जी के विचार को बहुत ही महत्व देंगे, विचार को तोड़ मरोड़ कर डाले। और बाला साहब ठाकरे जी ने कहा हमें कांग्रेस नहीं होने दूंगा, कांग्रेस होगी तो मैं सरकार बंद करूंगा। उन्हीं कांग्रेस के साथ उन्होंने गठबंधन बना के मुख्यमंत्री, इसलिए हमने सरकार को छोड़ सरकार को त्याग दिया। और इसीलिए आज तो इतिहास सबको पता है, इसलिए किशन चंद्र ने वही अपनाया है। उनको मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ। उनके साथ 126 लोग आए, पदाधिकारी कई लोग हैं, उनका भी स्वागत करता हूँ। विवेकानंद संस्था के शिक्षक अंकुश इन्होंने भी प्रवेश किया, इनका भी पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ संजय नगर, कैलाशनगर भागात भाजप महिला आघाडीकडून पदयात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून आता प्रचाराला वेग आलेला दिसून येत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ संजय नगर, कैलाशनगर परिसरात भाजप महिला आघाडीच्या संगीता सांगळे यांच्या वतीनं पदयात्रा रॅली आयोजन करण्यात आलं होतं। प्रचारासाठी अंजली सावे आणि भाजप महिला आघाडीच्या डॉक्टर उज्ज्वला दैफळे आले होते। संजय नगर परिसरात भाजप महिला आघाडीकडून पदयात्रा रॅली काढण्यात आली। पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ संजय नगर, कैलाशनगर भागात भाजप महिला आघाडीकडून पदयात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। संजय नगर परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या। यावेळी महिला नागरिकांनी अंजली सावे यांचं स्वागत करत औक्षण केलं। सदर पदयात्रा संजय नगर परिसरात फिरून गल्ली नंबर 7 मध्ये समारोप करण्यात आला। यावेळी संजय नगर महिला आघाडीच्या संगीता सांगळे, आशा वाघ, वर्षा सोळके आदीसह मोठ्या संख्येने महायुतीचे महिला आघाडीसह महिला नागरिक सहभागी झाले होते। शहराच्या विकासासाठी साथ द्या, मतदारांनो मत द्या असं आवाहन प्रदीप जयस्वाल यांनी एकतानगर येथील पदयात्रेदरम्यान केलं आहे। यावेळी त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील श्रीपादनगर, एकतानगर, वानखेडे नगर आणि रामेश्वर नगरी परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली होती। याला मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला। मोठ्या प्रमाणात या पदयात्रेत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। जय भवानी, जय शिवाजी, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत ही पदयात्रा निघाली होती। ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढत पदयात्रेचं स्वागत केलं। युवकांनी फटाके फोडत, ढोल ताशे वाजवत उत्साह निर्माण केला। यावेळी प्रदीप जयस्वाल यांनी बोलताना नागरिकांना आवाहन केलंय, शहराच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन मतदान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या एका मतानं शहराच्या भविष्यात मोठा फरक पडू शकतो। जयस्वाल यांनी मतदारांना समजावलंय की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मतदान हे आवश्यक आहे। या पदयात्रेला अभिजित देशमुख, रंगनाथ राठोड, राज वानखेडे, नंदकिशोर वाकेकर, युवराज वाकेकर, रामलाल बकले, विश्वनाथ राजपूत, संजय साळुंके, आशुतोष दाभाडे, धीरज पवार, शुभम गवंडर, अनिल सोनवणे, शिरसाट, संगीता बोरसे, आशा बरसावणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी श्रीपादनगर, एकतानगर, वानखेडे नगर परिसरात पदयात्रा काढून नागरिकांच्या भेटी घेतल्या। या पदयात्रेला मोठा प्रतिसाद परिसरातील नागरिकांनी दिला आहे। शहराच्या विकासासाठी मतदारांनी एक हात मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी केलं आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। 107 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024। शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार जयस्वाल प्रदीप शिवनारायण यांचा जाहीरनामा।
107 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार जयस्वाल प्रदीप शिवनारायण यांचा जाहीरनामा। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। कन्नड, औरंगाबाद पूर्व आणि अन्य सर्व विधानसभा मतदारसंघ, संदेशनगर, गारखेडा परिसर प्रभाकर देशपांडे यांनी गृह मतदानाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता आला याबाबत आनंद व्यक्त केला आहे। मी प्रभाकर भाऊराव देशपांडे, संदेश नगर गारखेडा इथलं रहिवासी आहे। माझं मतदान केंद्र 109 हे आहे। आज मी घरी मतदान केलेलं आहे आणि मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्यापेक्षा आज मला पुष्कळचा रिलीफ मिळाल्यासारखं वाटतो आणि या कर्मचाऱ्यांनी मला सर्वतोपरी सहाय्य केलेलं आहे। त्यांना मी धन्यवाद देतो आणि मतदानाचा हक्क घरी बजावता आला याबद्दल मी शासनाचे सुद्धा आभार मानतो। रंगराव दिगंबरराव भाकरे, वोटिंगची पद्धत अत्यंत सुरेख आहे। आतापर्यंत मी पहिल्यांदाच पाहतो अशी। माझं वय सध्या 90 आहे। फार आवडलं मला ही पद्धती आहे ना, सरकारने घालून दिलेली अत्यंत सुंदर आहे। निवडणूक अधिकारी हे सगळे लोक आल्याबद्दल अत्यंत आभारी। महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी बुधवारी रोजी मवियाच्या कार्यालयात मवियाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट देऊन पदाधिकारी आणि उद्योजकांशी संवाद साधला आहे। यावेळी राजू शिंदे यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची ग्वाही दिली। महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी बुधवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता बजाजनगर मोरे चौकातील महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या कार्यक्रमाला भेट देऊन पदाधिकारी आणि उद्योजकांशी संवाद साधला। यावेळी राजू शिंदे यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची ग्वाही दिली आहे। यावेळी मवियाच्या सभासदांनी शेंद्रा टू वाळूज उड्डाणपूल व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। या अपेक्षाला उत्तर देताना राजू शिंदे यांनी ही ग्वाही दिली आहे। खरी शिवसेना आमच्याकडे आहे, आपण निवडून येणारच यात शंकाच नाहीये। त्यांनी मतदारसंघातील 10 लोकांचं नाव सांगा, तुम्हाला त्रास झाला तर त्याला मी सोडणार नाही। MIDCचे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेन। लाईट, पाणी, दादागिरी आदी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन। आता राजकारण चांगलं राहिलं नाही, मी 10 वर्ष राजकारणात राहणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा स्वभाव चांगला आहे, फार भावनिक आहेत ते। निवडून जरी आले नाही तरी मी सहकार्य करणारच। एकदा संधी द्या, त्याचं सोनं करू असं आवाहन राजू शिंदे यांनी केलंय। यावेळी
यावेळी मवियाचे अध्यक्ष चेतन राऊत, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, सर्जेराव साळुंके, सचिन गायके, अनिल पाटील, दुष्यंत आठवले आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यमान आमदार यांनी भ्रष्टाचारातून करोडो रुपये कमावले असून लोकांचा पैसा लोकांपर्यंत पोहोचू द्या अशी टीका सुरेश सोनवणे यांनी खुलताबाद शहरात प्रचार सभामध्ये बोलताना केली असून गंगापूर खुलताबाद विधानसभेचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. आमदार प्रशांत बंब यांचं नाव घेत सुरेश सोनवणे यांनी प्रचार सभेदरम्यान गंभीर आरोप करत आमदार प्रशांत बंब यांच्यावर विषारी टीका केली आहे. आरटीओच्या नियमानुसार 15 वर्षांनंतर वाहन स्क्रॅप करावं लागतं. याचप्रमाणे दोन्ही विद्यमान आमदारांना या गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून या निवडणुकीतून मतदारसंघातून स्क्रॅप करावं लागणार आहे असं प्रतिपादन अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी खुलताबाद शहरात प्रचार सभेत बोलताना केलं आहे. खुलताबाद शहरासह तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यावर आपला भर राहणार असून यासाठी मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीत मला साथ द्यावी असं आवाहन यावेळी अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी केलं आहे. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गंगापूर खुलताबाद विधानसभाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या प्रचाराला खुलताबाद शहरात उदंड प्रतिसाद मिळतोय. 15 साल लगे, वो ट्रेन तो नहीं आई, उसको ये बता दो आप, मेरी आवाज रिकॉर्ड करके आपके लातूर शहर में सिर्फ 5 बार रुकने वाली ट्रेन बताओ, लातूर शहर में 5 बार रुकने वाली ट्रेन बताओ. यहाँ पे लाने की बात बहुत दूर की आप करते हो, कुछ भी किया नहीं. ये जान दो, ये पाना नहीं है. आरटीओ भी बोलता है, आरटीओ का नियम है कि गाड़ी कितने साल में चेंज करना चाहिए. अपने पास में 2 गाड़ी है, ये 15 साल वाली है, 17 साल वाली, 2 गाड़ी सामने. आरटीओ का नियम क्या है? 15 साल के बाद क्या? 15 साल के बाद में गाड़ी का क्या? आपने तो सबको मालूम है क्या करना पड़ता है, नंबर डालना पड़ता है, स्टाफ करना पड़ता है, नियम है. फिर से उसको रिन्यूअल करना पड़ता है. ये रिन्यूअल की काम की भी नहीं है. अभी वो नशा टाइट करना आपके हाथ में. पाना मैंने आपको दिया, आपके बेटे का पाना, आपके खुलताबाद का पाना, आपके बच्चे के फ्यूचर का पाना, नौजवान के फ्यूचर का पाना, मेरे माता पिताजी के आरोग्य के लिए, बोले तो इनके हिफाजत के लिए का पाना आपके हाथ में दिया. ये 15 साल और 17 साल की गाड़ियाँ पूरा पैसा खत्म करके, पूरा नामो निशान मिटा के 15 साल की इज्जत मिट्टी में मिला के इतने कम वोटों से, इतने कम वोटों उनको गिरना चाहिए. ये पूरी इज्जत पानी में जाना चाहिए. इनको बहुत घमंड है खुद से. एक उंगली भी उधर नहीं जाना चाहिए, तो याद रखिए. एक उंगली. गृहनिर्माण इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे यांच्या निधीतून शहरातील 13 बुद्ध विहारांना 1,75,00,000 रुपयांपेक्षा अधिक निधी देण्यात आला असून शहरातील बुद्ध विहाराला सुशोभीकरणासाठी निधी प्राप्त झाला असल्यानं तेथील उपासक यांनी याबाबत माहिती देत समाधान व्यक्त केलंय. पहिले बुद्ध विहार कसं होतं? पत्र खाली होतं, पत्र होते वरून, जाळी होती चौकोन. तुम्ही तिथे काय काय करत होते विधी? वंदना? हा, वंदना घेत होत. पौर्णिमाच्या रोजी वंदना, सणावारला मेणबत्त्या, अगरबत्त्या. मग आता हे नवीन बांधकाम सुरू आहे, हे कोणी केलंय? साळवे साहेबांना. तर तुम्हाला नवीन काम सुरू होतंय, काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय आम्हाला, लय भारी वाटतंय, लय भारी वाटतंय आम्हाला, लय भारी वाटतंय. आता पुढे जे तुम्हाला पत्र होते आधी, हा पत्रच होते, पत्रच. आता चांगलं बांधकाम आता लय भारी काम झालंय, आमच्या मनासारखं काम झालं भारी. दगडाचं होतं, मग लेकरानं पैसे करून त्याला पत्र लावले, जाळ्या लावल्या, पण ते खराब झालं. म्हणून आता निधी दिली साहेबानं, तर आम्हाला चांगलंच वाटू राहिले. भगवान बुद्धाचं मंदिर होऊ राहिले म्हणून, आणि चांगलं केले लेकरानं बी. साहेबानं बी त्याला पैसे दिलेत 10 लाख रुपये. दगडाचं होतं, आम्ही त्या कंपाऊंडतून खडी ते आणून सनी तिथं वाटा केलता, पत्र टाकले होते सगळे मिळून सनी पहिलं. मग आता मंदिराचं काम आलंय तर चांगलं झालं, आम्हाला आनंद झालाय ना. कोणी केलंय? आता साहेबांनी केले ना. सावे साहेब. मग आता याचा काय फायदा होणार आहे तुम्हाला? काय फायदा? काय त्याचा फायदा होता जेव्हा बाबा असले जवळ, फायदाच आहे ना सगळा. त्याच्यापासून कोणता फायदा घ्यायचा आपल्याला? बाबासाहेब भगवान बुद्ध असले तर आपले ते मग सारा फायदा आपला ना, त्याच्या साऱ्यानं बसतो ना आम्ही इथं. मग साहेबांनी एवढं जे काम केलं तर कोणा केलंय? आमच्या घरी बघून होत होतं का?
साहेबांनी चांगलं काम केलंय आमच्या भगवान बुद्धाचं, बाबासाहेबाचं. हे लय मोठे आभारी त्याला आम्ही. विहाराचं काम सुरू झालंय, ते कसं सुरू झालंय, कोणाच्या माध्यमातून? साहेब अतुल साहेबांनी दिलं. पोरानं मिली निकाळजे, संजय डगे, आता काही म्हणणं हा ते ना ते बोलले त्याला साहेबाला आणि त्यानं दिली ती निधी करून घेतली. काम सुरू झालंय तुमचं? हा सुरू आहे. काम सुरू झालं विहाराचं? हा चालू आहे का? बरोबर. आता विहार झाल्यानंतर काय फायदा होणार आहे? फायदा आता इथं आम्ही वंदना घेऊ, कार्यक्रम होतील, फायदा होणारच आहे ना. फायदा किती म्हणजे आज बौद्धाचं मंदिर बांधू लागले तर फायदा आमचा फायदाच आहे ना ते. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. दोस्ती निभावली. ठाकरे गटातून छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतलेले किशनचंद तनवाणी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. शिंदेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना थेट पाठिंबा. मवियाच्या पदाधिकाऱ्यांशी महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी साधला संवाद. उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील, राजू शिंदे यांची ग्वाही. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.